माझ्या समोर बसलेले आदरणीय ज्यांना कृषी क्षेत्र जमिनी दगड आणि माती आणि होती त्या जमिनीला उपजाऊ केलं असे आदरणीय पवार साहेब, त्या मंचावर उपस्थित आदरणीय वहिनी सुनेत्राताई पवार, माझ्या पुढे बसलेले खासदार केतकर साहेब, मंचावर उपस्थित असलेला आमचे बंधू हेमंत पाटील, प्रकाश कोरे साहेब, संपादक यशवंती, सौ राजश्रीताई पाटील, वैसप मीडियाचे अध्यक्ष, एक लढवय्या नेता तुम्हा सगळ्यांना मिळाला असं आमचा संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष जितेंद्र पिसाळ, शिव सकाळची, चंद्रमोहनजी पिपाला, सरचिटणीस किरण गुजर, समिती सदस्य सचिन सातो, अध्यक्ष बारामती सहकारी बँक हनुमंत पाटील आणि आमचे अरुणराव करमाटे, माजी आमदार वडकुते साहेब, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापासून कानाकोपऱ्यातून आलेली म्हणजे ही उपस्थिती मला वाटतं की मध्ये झालेल्या जेवढे पत्रकारांचे अधिवेशन असेल त्या सर्वांना खरं तर प्रसार माध्यमाची बदलती वाटचाल आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. पूर्वीच्या काळी सगळा मेसेज देणारा नारद होता, तो दारादारात जात होता मेसेज देण्यासाठी. त्यानंतर रेडिओ आला, बटन ऑन केले की कानावर यायचं. बदलती परिस्थितीमध्ये आपण की टीव्हीच्या माध्यमातून मिळायच्या. आता त्याच्यामध्ये एक ब्रेकिंग न्यूजचा एक नवा खंड सुरू झाला आणि सगळं लाईव्ह आता फार मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र आपल्या प्रसार माध्यमामध्ये किंवा चॅनलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मध्यंतरी आपण सगळ्यांनी हे येण्यापूर्वी असं म्हणतात की दर्पण जे सुरू केलं होतं ते केवळ दर्पण म्हणजे काय, जसेच्या तसा आहे तसा, पण त्याचं स्वरूप मात्र कालांतराने ते बदलत गेलं. आणि पण ती ताकद जी आहे, मी एक किस्सा तुम्हाला एक छोटासा असं की एक दिल्लीमध्ये एक पार्क बंद होतं आणि त्या पार्कमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी छापून आली. त्याची म्हणजे बघा, बातमी छोटी जरी असली तरी त्यामध्ये ती ताकद आजही या चौथ्या स्तंभाची आहे. पण थोडंसं मला समाजात वावरताना फिरताना थोडी भेदरलेली परिस्थिती मला आता जाणवते, थोडीशी घाबरट. आता कॉर्पोरेट सेक्टर दिलखुलास लिहिता येतं का, हा खरा प्रश्न आत्ताच्या प्रसार माध्यमांच्या पुढे. ज्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलंय आणि स्वतःच्या शक्तीवर पाय ठेवून उभा आहे, एक भाग. आणि दुसरा, त्याच्या मालकीच्या वृत्तपत्रामध्ये काम करताना ज्याला जे त्याला बंधनं आली आणि त्यातून त्याच्या लेखणीला कुठेतरी मर्यादा आल्या. एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला दर्पणकारांनी दिलेला जसा दर्पण जो होता तो जसे ठेवणे, आरसा जो लागतोय तो आरसा था, त्यावर काही प्रमाणात कसे ना मला त्या आरशावरच डाग पडताना दिसत आहेत, हे खेदानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. खरं तर व्हॉइस ऑफ मीडिया हा व्हॉइस ऑफ इंडियाचा आवाज आहे. व्हॉइस ऑफ मीडिया हा व्हॉइस ऑफ इंडियाचा आवाज आहे आणि कुणालाही झुकवण्याची ताकद तुमच्या सगळ्यामध्ये आहे. आता दर्पण सुरू होऊन पुढच्या 9 वर्षामध्ये त्याला 200 वर्ष पूर्ण होणार आहे. पुढच्या 9 वर्षानंतर 200 वर्षाचा इतिहास दर्पणकरांनी सुरू केलेल्या समाज प्रबोधन आणि वैश्विक मूल्याची जोपास चळवळ होती, ती थोडी आज कर्कश आणि बरळही झाली, हे आता नाकारता येत नाही.
खरं तर ही चळवळ होती. वृत्तपत्र ज्यावेळेस सुरू झाली, ही चळवळ म्हणून सुरू झाली. सर्वसामान्य माणसाचा आवाज, सर्वसामान्य माणसांच्या व्यथा. परंतु अलीकडची वृत्तपत्र मात्र राजकारण्यांच्या भोवताल जास्त गिरट्या घालताना फिरताना आता आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कधी कधी भीती वाटते की ज्यांना कोणीही आशाचा आधार वृत्तपत्र म्हणून आपण बघत होतो, त्याच्याकडे जाणारा माणूस नाही, पण वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली की मला न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवणारा माणूस आज कुठे जावा, हा सामान्य माणूस तो नवा रस्ता शोधतोय. अशा प्रकारची परिस्थिती आज नक्कीच आपल्या सगळ्यांचं दिसते. म्हणून एक चळवळीमध्ये असलेलं आहे की आपण चळवळीतून उभे, हे 14 स्तंभ याला चळवळीचं अनन्य साधारण असं मोठं महत्व आहे, व्यासपीठ आहे आणि विचारही आहे. आम्ही प्रकाश विजय रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, बदलार्थ वेचिती जे सर्वस्वही स्वतःचे चाललो, विजय रुजवीत चाललो. या नव्या लोकशाहीमध्ये रथाची 4 चाकं, पण सत्ताधारी आणि विरोधक ही आत्ताच्या सत्तेमधील महत्वाची 2 चाकं. आता इथे देणारे नाहीत, मागणारेच आहेत. वहिनी आल्या बरं झालं की कानापर्यंत आवाज जाईल दादांच्या, आणि राहतो घरातले झाले की जरा आधार वाटतो. तुम्ही आणि आम्ही काहीतरी देता आलं असतं. एवढे मोठी सगळी महाराष्ट्रात प्रवास करून ही चळवळ उभी झालेली आहे. ही वृत्तपत्र चळवळ किंवा आपण पत्रकार चळवळ जी उभी झाली, पत्रकार तयार झाले. मला आठवतं मी मूळचा गडचिरोलीमध्ये माझं संपूर्ण राजकीय जीवन घडलं, त्यामुळे सांगतोय. एकदा आम्ही सिरोंचाला, माझ्याबरोबर 4 पत्रकार होते. आम्ही सिरोंचावरून अति शेवटचा टोक तेलंगणा आणि ओडिसाच्या सीमेवरचा ते तालुका आहे. आम्ही जाताना रस्ता सरळ होता, पण येताना मात्र रस्त्यात झाड तोडलेला होता आणि तो झाड मुवमेंटनी मला तोडलेला आडवा करून ठेवला होता. स्वाभाविक आहे की पत्रकारांच्या बरोबर मी पण घाबरलो आणि करायचं काय, परत जायचं तर अंधार पडलेला होता, परत पुन्हा जाऊन लांब जाणं शक्य नव्हतं. स्वतः हिंमत नव्हती, पण माझ्या त्यावेळेच्या सोबत्यांनी काही काळ मी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये काम करायचो. त्यावेळेस मला आठवतं की मी पण काही काळ पत्रकार म्हणून 2-3 वर्ष काम केलेलं होतं. माझी सुरुवात होती त्यावेळेच्या राजकारणाची. मला वाटतं 88-89चा तो त्यावेळेची परिस्थिती होती आणि नक्षल मुवमेंट सुरुवात झाली. झाड आडवं केलं होतं सिरोंचाच्या मार्गावर आणि तिथून आम्ही परत गेल्यानंतर पुढे परत आम्ही गेलो, कारण झाड मोठा होता, पडलेला होता, उचलणं शक्य नव्हतं 4-5. आम्ही परत गेलो सिरोंचाला आणि तुम्हाला सांगतो पुढच्या त्या झाडाच्या तिथून 1 किलोमीटरच्या परिसरातला पूल नक्षल्यांनी उडवला होता. कदाचित तो झाड अडवा नसता तर आम्ही पुढे गेलो असतो. का अडवलं तर तिकडून येणारं जे वाहन आहे पोलिसांचं, ते वाहन त्यांना उडवायचं होतं आणि ते वाहन काही ते उडवू शकले नाहीत, कारण काहीतरी चुकला असेल अंदाज. पण ब्रिज मात्र तो होता, तो छोटासा, तो उडला गेला होता. असा प्रवास, त्यावेळच्या बसमध्ये प्रवास, ट्रकमध्ये प्रवास, सायकलनी प्रवास करून बातम्या संकलन करण्याचं जी कसब होती ती त्यावेळच्या वृत्तपत्रामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये असेल, या सगळ्या पत्रकारितेमध्ये होती. अलीकडे थोडासा आम्ही राजकारणी आळशी झालो आणि तुम्ही आळशी झालो, थोडासा आळशी झालो आम्ही सोर्स वापरायला लागलो. आणि सोर्स काही सगळा खरा नसतो, ज्याला सूत्र म्हणतात. सूत्राचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांच्या मध्ये आला. हे सूत्र जरा सोयीचं असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जो प्रत्यक्ष जाऊन बातमी वेचतो ती खरी, आणि सूत्रांची बातमी सोयीची असते. त्यामुळे त्यातला मी असं म्हणत की 100% 100% ती खरी असेल की नाही, पण त्यापेक्षा किमान त्यात सत्यतेचा थोडासा तरी कमीपणा असतो किंवा कमी असतो असं मला वाटतं. म्हणून आत्ता तरी अवस्था अशी झाली की हेमंतराव, आजकाल पत्रकारांना धाब्यावर न्या म्हणायची पाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अर्थात सगळेच पत्रकार काही धाब्यावर जात नाही, पण धाब्यावर घेऊन जा. ते पूर्वी म्हणायचं एक निळो फुलेचा पिक्चर होता, बाई वाड्यावर या, असं आता पत्रकारांनी धाब्यावर घेऊन जा. पण मला विश्वास आहे की शेवट लोकशाहीमध्ये हा देश लोकशाहीची बीज रुजवणारा आणि लोकशाहीसाठी जगातील या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये या देशाला कुणी नख लावू शकणार नाही, अशा प्रकारची मजबूत लोकशाही आहे. ती टिकली कुणामुळे? या देशातील लोकशाही ही टिकली
या देशातील निष्पृहपणे काम करणाऱ्या वृत्तपत्रामुळे आणि पत्रकारामुळे टिकली, हे मला आवर्जून सांगता येते. पण अलीकडे मात्र आमच्याही मनात ती भीती आज वाटायला लागली की कदाचित ही लोकशाही टिकवण्यामध्ये राजकारणी कमी पडतायत, परंतु पत्रकारही कमी जर पडले तर ही लोकशाही टिकेल का, हा खरा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आज सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल आणि पत्रकारांचा खटारोप हा नेहमीच सत्ता पक्ष असलेल्या कोणी असू दे, सत्ता बदलत असते, सत्ता ही बदलणारी परिस्थिती असते. त्यामुळे सत्तेच्या बळावर कोणी जर बेईमान होत असेल, सत्तेच्या बळावर कोणताही होत, तर त्याला ताळ्यावर आणण्याचं काम वृत्तपत्रांनी जर केलं तर निकोप लोकशाही आणि निकोप विकास झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मला अपेक्षा आपल्याकडनं आहे. मी अपेक्षा ठेवतो कारण यासाठी, तर आमच्याकडे अपेक्षा ठेवण्यासारखीच आत्ताची स्थिती आहे. तर उद्या आम्ही पुढे येऊ, आलो काय नाही आलो काय, पण ज्यांची भूमिका जिथे आहे ती सत्य असत्य चूक खरी हे सगळं बघून आपण आपल्या पुढच्या यामध्ये बघितलं पाहिजे. खरं तर याला खूप मोठा आठवतं की टिळकांचे शब्द आहेत. महाराष्ट्राच्या पत्रकारितेवर आतापर्यंत टिळकांनी सांगितलं की आपण ताळ्यावर आणण्यासाठी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असे म्हणणारे टिळक होते. आणि आजही आपल्याला सरकार कुणाचंही येऊ देत, पण सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का विचारण्याची ताकद तुमची कमी होता कामा नये, तरच महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्राची अस्मिता आणि शक्ती टिकेल, असं मला विश्वासाने सांगता येईल. खूप मोठे या महाराष्ट्रामध्ये टिळक आहेत, आगरकर आहेत, आचार्य अत्रे यांचं, बाबासाहेबांचं, या सगळ्यांच्या रिपोर्टर्स लिहिणारे यांचे जे हात आहेत, आज त्यांच्या विचाराचे हात आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना ताकद आणि मिळेल मला असा विश्वास वाटतोय. सरकारच्या एखाद्या कृतीची संदर्भात, निर्णयाच्या संदर्भात त्याचं कौतुक आपण ब्रेकिंग न्यूजच्या मी म्हणालो त्याप्रमाणे या मतदाराकडे चालू जातात, पण हे पत्रकारितेसाठी मला वाटतं घातक आहे असं माझं मत आहे. कारण 2014 पर्यंत आम्ही असे प्रकार कधीच पाहिले नव्हते. जे आदरणीय पवारसाहेब आहेत त्यांच्या पुढे अधिक बोलण्याचं धाडस मी करणार नाही, पण पूर्वी सुद्धा असे प्रकार नव्हते. आपल्याला एक शब्द लक्षात आणून दिला पाहिजे की पूर्वी महाविकास आमचे आपणही होतात, आता सतत आहे, पुन्हा सत्ता कुणाची तरी येईल, परंतु कोविडच्या काळामध्ये त्यावेळेस बातम्यांचं जी हाताळणी होती ती कौतुकास्पद होती. फार लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं होतं की ही पद्धत आणि मांडण्याची, त्यामुळे विक्रमी जीएसटी संकलन झालं असेल त्यावेळेच्या मांडण्याची पद्धत एकदम लोकांना भावणारी होती. आणि आजही मात्र तुम्हाला सांगतो की बातम्या वेचत असताना सामान्य माणसाचे प्रश्न वेचत चला. कारण मी काल मंत्रालयाच्या पुढची रांग बघितली, त्यावेळेस नक्कीच मनाला वेदना होता. संध्याकाळी 5 वाजता सुद्धा 500 लोकांची रांग मंत्रालयाच्या पुढे ज्यावेळेस दिसते, त्यावेळेस पत्रकार म्हणून आणि आम्ही, कारण विरोधी पक्ष हा नेहमी आपली भूमिका मांडत असतो, जनतेची मांडण्याची भूमिका मांडण्याचं काम करत असतो, पण पत्रकारांचं काम आणि महत्त्व त्यापेक्षाही अधिक आहे. म्हणून ती रांग जर पाहिली, त्या रांगेवर जर आपण लिहायला लागलो तर माणसाचे प्रश्न मोठे झाले की छोटे झाले, माणसाचे प्रश्न वाढायला लागले, सामान्य जनतेचे की कमी व्हायला लागले, ती रांगच त्याचं साक्षीदार ठरते. त्यावर मात्र आपण नक्कीच आता पुढे जाण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये माहित नाही कधी काळी प्रदूषण एवढं झालंय, म्हणजे मुंबई आणि पुण्यामध्ये इतकं प्रदूषण झालंय, राजकीय प्रदूषणापेक्षा हे प्रदूषण आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. वृत्तपत्रांनी तुम्ही राजकीय प्रदूषणावर वारंवार आपण टिप्पण्या करतो, आणि या प्रदूषणावर बोलले हे फार घातक झालेलं आहे. मुंबईमध्ये राहिला, आता पुण्यामध्ये सुद्धा ते प्रदूषणाने फार मोठा उच्चांक गाठलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढे आवासून येतो आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती प्रचंड मोठी आहे, त्यावर सगळे आपण विचार करून लिहितो आपापल्या परीनं. ही सगळी प्रश्नाला घेऊन, सामान्य माणसाच्या वेदना घेऊन, सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन, मला एकाने आज काल व्हॉट्सअपवर टाकलंय की आता याचं उत्तर काय देणार. कारण 15 दिवसाच्या पूर्वी सोयाबीनचा भाव 4100 रुपये होता, आज तोच भाव 6200 रुपयावर आल्यावर मला एकाने व्हॉट्सअप केलंय, वडेट्टीवारजी याचंही उत्तर शोधा.
म्हणजे भाव वाढला की विरोधी पक्षाला टार्गेट करायचं की याचं उत्तर द्या, कमी झालं जर बोललो तर तसंही बोललं जातं. पण त्याला ही सगळी जी मांडणी आहे, या मांडणीमध्ये आपण आपली भूमिका ही, तुमची भूमिका चुकीच्या प्रथावर काम करणाऱ्यांना झुकवणारी असली पाहिजे, चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्यांना झुकवण्याची असली पाहिजे, असं माझं मत आहे. आणि म्हणून कुणाकडूनही आजकाल सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत, पत्रकारांचे हल्ले झाले, हल्ली तर वाढत चाललेत, त्यावर आता काही गोष्टी बोलल्या गेल्या. पण मला एक खेदानं सांगावं लागतं की आपल्याला माहीत असेल की दिल्ली पोलिसांनी न्यूज क्लिकवर या पत्रकारी संस्थेच्या पत्रकारांच्यावर जी काही कारवाई आणि लॅपटॉप आणि मोबाईल काढून घेतले गेले, हे लोकशाहीच्या भेगा, भिंतींना भेगा पाडणारे आहेत, हे आपण विसरता कामा नये. आपण सगळेजण इथे आलात, आपल्या काही समस्या आहेत, प्रश्नावर मी 2 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी बोलेल. पण हे विषय ज्यावेळेस देशाच्या पुढे येतात आणि पोलीस त्याच्यावर धाडसानं कारवाई करतो, ती कुठल्या विचारातून करतो, कुठल्या त्याच्या मागच्या काय त्यांचा उद्देश असतो, की हेच बघावं म्हणून आता आपण देशामध्ये हे जर फार वाईट या देशामध्ये आपल्याला दिसताना दिसते. मग आपल्याला विनंती आहे, मी तुमचे प्रश्न, काळजी, एक ताकदवर पत्रकारांना सांभाळणारा आणि त्यांच्या प्रश्नाला घेऊन लढणारा नेता म्हणून उद्याचा काळ संदीप काळेकडे आशेनं जो बघतो आहे, त्याला साथ देण्यासाठी आम्ही इथे आलो. आणि ती साथ देत असताना माझ्या जिल्ह्यामध्ये जसं हेमंतरावांचा उल्लेख केला की माझ्या जिल्ह्यातील जे सामान्य पत्रकार सामान्यांसाठी काम करतायत, त्यांचं स्वतःचं घर असावं किंवा त्यांच्या स्वतःसाठी त्यांचं स्वतःचं छोटंसं, त्यांची जी मागणी तुम्ही केली घराची, त्या मागणीला अनुसरून तुम्ही जर माझ्या जिल्ह्यातील या व्हॉइस ऑफ मीडियाच्या तुमच्या संस्थेने पुढे जागा शोधायची असेल आणि त्याला जर आर्थिक पाठबळ लागत असेल, तर माझ्या स्वतःच्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी 11 लाख रुपये तुम्हाला देण्यासाठी माझी तयारी आहे. तुम्ही जागा शोधा, माझा वाटा मी उचलायला तयार आहे. आणि तो निश्चित तुमच्या छोट्याशा घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून छोटीशी भेट असेल, हा विश्वास मी आपल्याला देतोय. आम्ही राजकारणी आहोत. तुम्ही पत्रकार म्हणून मागे हेमंतरावांनी उल्लेख केला, खासदार साहेबांनी, तुम्ही चांगलं लिहिलं की आम्ही तुमच्या बरोबर, वाईट लिहिलं की, पण माझ्या आयुष्यात आम्ही कधीच कोणाला शिवाय घातली. इतक्या माझ्या आमदारकीच्या 26 वर्षाच्या प्रवासामध्ये मी जवळपास 30 वर्ष विविध पदावर काम करतोय आणि वयाच्या 28व्या वर्षी मला राज्यमंत्री पदासारखा दर्जा मिळाला. तेव्हापासून आम्ही काम करतोय, तेव्हापासून आम्ही बघतोय की कधीही कुणावरही असा आक्षेप घेऊन आम्ही त्याला शिवेगाळ केल्याचं काम कधी केलं नाही. आणि तुम्हाला बिनधास्तपणे लिहायला मोकळीक दिली, तशीच सगळ्यांनी दिली, तर मात्र तुम्हाला एक शक्ती मिळेल, पाठबळ मिळेल. आणि ती शक्ती देण्याचं काम जर आपण केलं नाही सगळ्यांनी मिळून, तर मात्र आपल्या देशातील लोकशाही अधिक किरकिरी होत जाईल. कदाचित होऊ शकेल ती लोकशाही संपवण्याची पाळी सुद्धा तुम्ही त्या पापाचे भागीदार, आम्ही राजकारणी कदाचित हो, पण तुम्ही होऊ नका, एवढीच माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे. की आम्ही राजकारणी आहोत, हम तो एक शायर कहते कि हमारे पीठ पीछे लगे खंजर को जब गिना हमने निकाल कर एक एक, हमारे पीठ पीछे खंजर को गिना हमने उतने ही निकले जितनों को गले लगाया हमने. आमची परिस्थिती राजकारण्यांची अशी आहे आणि तुमची परिस्थिती तशी होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही निस्वार्थपणे काम, निष्पृहपणे, निष्कलंकपणे आणि बिनधास्तपणे काम करत राहून महाराष्ट्राच्या पत्रकारितेची या आमच्या पूर्वजांनी जी आण मान शान वाढवली ती वाढवण्याचं काम नक्कीच आपल्याकडनं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना बारामतीमध्ये आपण आलात, वहिनीने आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं, मला बोलवून माझा सन्मानाने आपण सत्कार केला, त्याबद्दल आयोजकांचं आणि सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.